लोक राहतील. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, आपले जे परिचित लोक आहे त्यांना सांगायचं आहे की मी बोलतो देशदलित पार्टीला मतदान करा, देशदलित पार्टीच्या स्कूल बॅगला निवडून द्या. काऊन निवडून द्या? कारण जर आपण सवरलो नाही तर संविधान धोक्यात आहे. आणि आपले जे नेते आहे ते तर पहिले विकल्या. आणि आता जर यांचा आकडा पार झाला, तुम्हाला सांगतो तुमचं सिलेंडर 2,500 रुपये होईल, पेट्रोल 250 रुपये होईल, आणि आपल्या घरच्या लोकांचा पगार 15,000 रुपये राहील. आत्महत्येची वेळ येणार आहे. तुम्हाला सांगतो, जेवढं मला समजते तेवढं तुम्हाला सांगतो, समजायचा प्रयत्न करा. जर ह्या लोकसभा 2024च्या मध्ये तुम्ही सहभाग नाही केला, तुम्ही जर हसण्यावर गेले, तुम्ही जर भुलण्यावर गेले, तुम्ही हसी मजाक समझली तो जिंदगी आपके साथ मजाक कर देगी. आपको बता रहा हूं, ये जिंदगी अपने साथ मजाक कर लेंगी. आपको बता रहा हूं. और जिंदगी मजाक अगर नहीं बनाना है, जीवनाला चांगला सुरळीत जगायचा आहे, ते या नागपूर शहरामध्ये देशदलित पार्टीचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे. तुम्ही आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातलगामध्ये कॉल करा आणि त्यांना सांगा की दादा, देशदलित पार्टीच्या स्कूल बॅगला चुनाव चिन्हाला मतदान देऊन प्रचंड बहुमताने आपण विजय करू. फिर लोग आपसे सवाल करेंगे क्यों तू देशदलित पार्टीला दिला आहे काय, असे म्हणतील तुम्हाला. इसमें भी मैं आपको एक बात बताता हूं. याच्यात मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सर, लोकांनी जर असं म्हटलं तर देशदलित पार्टी तुम्हाला काही दिलं काय, याच्यावर तुम्हाला ट्विस्ट करायची आहे. ट्विस्ट कोणती करायची आहे? अगर जर कोणती पार्टी धर्मनिरपेक्ष भारत स्थापना करायची बोलेल तर आम्हाला धर्मनिरपेक्ष भारत बनवण्याची जबाबदारी घेत असेल, आपण त्याला मत देऊ. आणि एखाद्या माणसाने मैं हिंदू हूं उनके नाम से वोट मांगा, अगर ये समाज को इकट्ठा करके हिंदू के नाम पे वोट मांगेंगे तो मैं भी मेरे बौद्ध होने के नाम पर आपसे वोट मांगूंगा. क्योंकि मेरा समाज भी इस नागपुर शहर में 10 लाख की संख्या में है. कोई धर्मनिरपेक्ष भारत की बात करेगा तो हम उसके साथ में रहेंगे. कोई जाति की धर्म और लिंग के आधार पर वोट मांगेगा तो हम उसके खिलाफ खड़े रहेंगे और देशदलित पार्टी का साथ देंगे. ऐसी मैं आपसे अपेक्षा रखता हूं. और मुझे पूर्ण विश्वास है कि देशदलित पार्टी को इस बार आप चुन कर देंगे. क्योंकि मेरी माता और बहनें मुझे अच्छे सुन रही है और मैं जानता हूं कि इस बार देशदलित पार्टी को आप मौका देंगे. उसमें भी मैं आपको एक बात बताना चाहता हूं. जास्त कारण माझ्या घरी कोणी पुढारी नव्हता, पण ह्या व्यवस्थेनं, आई बसणं ग, ह्या व्यवस्थेनं मला काहीतरी वेगळं शिकवायचा प्रयत्न केला, काहीतरी वेगळं शिकवलं. म्हणून मी तुमच्या समोर आज बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या घरी कोणी नगरसेवक, आमदार, खासदार नाही, पण जेव्हा मी पाहिलं माझा समाज कुठेतरी विखुरलेला मला दिसला, म्हणून मी ह्या राजकारणामध्ये आलो. राजकारण जेव्हा मी पाहिलं, बाबासाहेबांना जेव्हा वाचलं, बाबासाहेबांना जेव्हा समजलं, मी तेव्हा म्हटलं बाबासाहेबांनी आपल्या लोकांच्या उद्धाराकरिता काय काय नाही केले. पण